दी मुंबई आंध्रा महासभा आणि जिमखाना माजी अध्यक्ष, वाराणसी पद्मशाली अन्नसत्रम सेक्रेटरी संकू सुधाकर यांचा 61वा वाढदिवस तेलंगणा राज्यातील कोरुटला येथे कोरुटला पद्मशाली समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला। श्री मार्कंडे महामुनींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन केल्यानंतर कोरुटला पद्मशाली अध्यक्ष गुटखा प्रसाद यांच्या हस्ते संकू सुधाकर यांना भव्य पुष्पगुच्छ, शाल देऊन केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आली। संकू सुधाकर यांनी कोरटला समाजाच्या वतीने वाढदिवस साजरा केल्याने आनंद व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा मनपूर्वक स्वीकारून ते या प्रसंगी म्हणाले, मी प्रत्येक दिवशी आईची आठवण काढतो। दुर्दैवाने माझी आई मी दुसरीत असतानाच वारली। माझ्या सावत्र आईने मला लहानाचं मोठं केलं। या व्यासपीठावर आई वडील बरोबरच माझे सासू सासरे यांची प्रतिमा आहे। आई वडील सासू सासरे यांच्या आशीर्वादानेच आपण जीवनात पुढे जात असतो। मी एक गरीब कुटुंबात जन्मलेला इंजिनियर। माझे आई वडील निरक्षर। माझे सासरचे कुटुंब सुशिक्षित पती पत्नी, बृहन्मुंबई महानगरपालिकेत अधिकारी। सासू सासऱ्यांना मुलगा नव्हता। त्यांना 4 मुली। सासू सासऱ्यांच्या उतारवयात त्यांना माझ्या घरी ठेवून घेतले। सासू सासरे जेव्हा वारलेत त्यांना अग्नी देखील मीच दिले। माझा भाऊ कॅन्सर रोगाने वारला। त्याच्या औषधोपचारासाठी लाखो रुपये खर्च केले। या आजच्या प्रसंगी सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आपण देखील कुटुंबाला धरून वागावे, समाजासाठी काहीतरी करावे या उद्देशाने आई वडील सासू सासरे यांच्या स्मरणार्थ तेलुगू धर्मादाय संस्थांना देणगी देत असतो। कोरुटला कल्याण मंडपाच्या ठिकाणी वाढदिवस निमित्ताने संकू सुधाकर यांनी 100 माता भगिनींना साडी सप्रेम भेट दिले।